वरून काय सांगाल? शिक्षण मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. या सगळ्या संदर्भामध्ये आता आपल्या अभाविपची काय भूमिका आहे? काल भारताचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. पण मला असं वाटतं की फक्त एका व्यक्तीच्या राजीनाम्याने गोष्टी बदलणार नाही. आपल्याला ह्या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात धोरणात्मक बदल, संस्थात्मक बदल, NTA बदल आणि एकूणच विद्यार्थी परिषद जे नेहमी म्हणत आलेली आहे, ठीक करेंगे 3 काम, प्रवेश परीक्षा और परिणाम. तर मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला आता मोठ्या प्रमाणात धोरणात्मक बदल आणि संस्थात्मक बदल करण्याची खरी आवश्यकता आहे. एका व्यक्तीच्या येण्याने किंवा जाण्याने सिस्टीम बदलत नसते, पण चांगल्या व्यक्तींनी जर ठरवलं तर ती सिस्टीम बदलू शकते. तर मला असं वाटतं आता की सरकारने त्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. विद्यार्थी परिषद नेहमीच या सर्व बदलाबद्दल आधीपासूनच बोलत आलेली आहे. नक्की कोणत्या भागात बदल करायला पाहिजे की ज्यानंतर अशा घटना पुन्हा येणार नाही, पेपर लीक सारख्या, किंवा परीक्षांवरती विश्वास राहील पालकांचा, विद्यार्थ्यांचा? हे एक तर मला असं वाटतं की पूर्ण जी सिस्टीम आहे ती थोडी पारदर्शक असायला पाहिजे. या सर्व याच्यामध्ये पारदर्शकता जेव्हा या सिस्टीममध्ये वाढेल, अधिकाऱ्यांवरचा जो विश्वास लोकांवर आहे ते तो कायम ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न करतील, आपल्याला आलेलं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतील, वेगवेगळ्या स्तरावर जिथे जिथे कालच मी एक रिपोर्ट वाचत होतो, त्यामध्ये 3-4 अशा लूप होल्स आहेत की जिथे पेपर लीक होण्याची शक्यता असतो. उदाहरणार्थ प्रिंटिंग प्रेस, ट्रान्सपोर्ट, स्ट्रॉंग रूम, असे जे 2-3 पॉईंट्स आहेत त्यावर मिनिमम कसा ह्युमन कॉन्टॅक्ट येईल याची काळजी जर आपण भविष्यात घेतली, असे काही धोरणात्मक बदल जर केले, तर मला असं वाटतं नक्की पेपर लीक सारख्या घटना ह्या कमी होतील. अभाविप स्वागत करते धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचं? नाही, जसं मी सांगितलं यामध्ये स्वागत करणे किंवा विरोध करणे हा भागच नाही आहे. आम्ही नेहमी धोरणात्मक बदलबद्दल चर्चा करत असतो, सिस्टेमिक चेंजबद्दल चर्चा करत असतो. तर आमचं जे सपोर्ट आहे किंवा आमची जी मागणी आहे ती त्या दिशेला आहे. एक विद्यार्थ्यांकडनं एक मागणी होती की ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्यात यावे, किंवा जे आत्महत्या केलेले विद्यार्थी त्यांना नुकसान भरपाई मिळावी. आपली काय भूमिका आहे सगळ्या संदर्भात? नाही, बरोबर आहे. जर ह्या विषयाला घेऊन जर विद्यार्थ्यांची आत्महत्या झाली असेल तर ती अत्यंत दुर्दैवी आहे. अशी वेळ कोणावरच येऊ नये, आणि त्यामुळे जर सरकार त्यांना हे कम्पेन्सेशन द्यायला तयार असेल तर चांगली गोष्ट आहे. काही अडचण नाही त्यामध्ये. असं वाटतं काही अडचण नाही, दिली पाहिजे. तुम्ही आता मागच्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की अराजकत्व या विद्यार्थी संघटनांमध्ये होते, त्यामुळे खरा हिंसाचार झाला किंवा त्यांनी देशविघातक काम केलेलं आहे. या संदर्भात आता काय भूमिका आहे तुमच्या सगळ्या संदर्भात? नाही, जर आपण एकूणच हे आंदोलनाला लीड करणारे लोक बघितले किंवा जे या आंदोलनाच्या निमित्ताने आपले राजकीय पोळ्या भाजत होते अशा काही लोकांना बघितलं, तर आपल्याला लक्षात येईल की हे सर्व खरं आहे. आता त्यांच्या समर्थनार्थ जे देशभरात वेगवेगळे आंदोलनं होत आहे, तर त्यामध्ये काल गोव्यामध्ये उमर खालिदला रिलीज करा अशा प्रकारचे काल पोस्टर्स व्हायरल झाले. धारा 370ला पुन्हा तुम्ही तिकडे जम्मू काश्मीरमध्ये आणा, अशा काही घोषणा त्या याच्यात हे झाले. मग त्यासोबतच डेमोक्रेसी, लोकशाही, भारतीय सैन्य दलासाठी अपशब्दांचा वापर देखील ह्या सर्व आंदोलनात करण्यात आला. कसे पोस्टर्स त्या याच्यात हे करण्यात आले, आणि या सर्वांना त्यांनी जेनझीचं नाव दिलं की जेनझीचं आंदोलन असंच असतं. तर मला असं वाटतं की खरा जेनझी हा असा नाही आहे. खरा जो आजचा जो भारताचा जो युवा आहे तो आसाममध्ये विद्यार्थी परिषदेचं जे सेवाकार्य सुरू आहे तिकडे सेवाकार्य करतो आहे. तिकडे पूर आलेला आहे, तर आषाढी वारीचा जो मार्ग आहे देहू आळंदीवरून पंढरपूरकडे जाणारा, तिकडे सातत्याने सेवाकार्य सुरू आहे. काल पंढरपूरच्या ठिकाणावर अनेक ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तर मला असं वाटतं खरा जो भारताचा युवा आहे हा सर्व सेवाकार्यात मग्न आहे. राष्ट्रवादी विचाराने प्रेरित असा हा आजचा युवा आहे. आणि हे सर्व जे गोष्टी या CJPच्या आंदोलनामध्ये सुरू होते हे सर्व अत्यंत चुकीचे होते. पण ज्यांनी देशविघातक कारवायासाठी यामध्ये भाग घेतला असं वाटतं त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे असं वाटतं? 100% झाली पाहिजे. ज्या प्रकारे हे जे आंदोलन जे सुरू झालं ते अकाउंटेबिलिटीच्या नावाने सुरू झालं, तर ह्यामध्ये ह्या सर्व गोष्टी ज्या झाल्यात त्याच्यासाठी पण कोणाला तरी अकाउंटेबल नक्कीच धरलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्या सर्व याच्यावर पण 100% अकाउंटेबिलिटीच्या याच्यावर त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. त्यांचाही शोध सरकारने 100% घेतला पाहिजे. त्यासोबतच मला असं वाटतं की माझा हा कॉक्रोच जनता पार्टीला जाता जाता एक प्रश्नही असेल की आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झालेला आहे, तर ते आता पंजाब आणि कर्नाटकामध्ये जे पेपर लीक झाले त्याच्या पार्श्वभूमीवर तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेणार का, असा प्रश्न देखील मला त्यांना आहे. बरोबर.
ही एक बदलाची नांदी असं वाटतं. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा करणं, एवढ्या मोठ्या मंत्र्याचा राजीनामा घेणं सोपं नव्हतं. मोदी सरकार झुकल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये, देशामध्ये. नाही, मला असं वाटतं की जर आपण त्यांचं हे नीट वाचलं असेल, धर्मेंद्र प्रधानांनी जे राजीनामा देताना जे हे केलं, तर त्यात त्यांनी म्हटलं की विद्यार्थ्यांप्रती त्यांची चांगली भावना, संवेदनशीलता असेल, सहानुभूती असेल आणि ह्या आंदोलनाला एक वेगळं वळण लागू नये त्यासाठी त्यांनी हे राजीनामा दिल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे. मला नाही वाटत की असं काही अशी काही स्थिती सध्या आहे.